हुआ पथसंचलन। ऐसे ही एक पथसंचलन यशवंत स्टेडियम से और दूसरा पथसंचलन, तीसरा पथसंचलन हॉकी मैदान से भी प्रारंभ हो चुका है। कस्तूरचंद पार्क से निकले हुए पथसंचलन की तस्वीर हम देख रहे हुए अभी भारतीय रिजर्व बैंक के सामने से गुजर रहा है। वातावरण में नमी है, कहीं बारिश भी हो रही है, लेकिन इन सारी और नैसर्गिक आपदाओं को लांघते हुए, उसका सामना करते हुए स्वयंसेवकों का जोश, स्वयंसेवकों का ज्वार हम देख पा रहे हैं। सैकड़ों की संख्या में नागपुर महानगर के स्वयंसेवक आज इस ऐतिहासिक पथसंचलन में शामिल हो चुके हैं। संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का वो काम सब किए चलो, युग के साथ मिल के सब कदम बढ़ाना सीख लो। पथसंचलन में कदम से कदम मिलता है, और जब कदम से कदम मिलता है तो एक शक्ति का निर्माण अपने आप हो जाता है। संघ की प्रार्थना में जो वीर व्रत का उल्लेख है, वह वीर व्रत का एक और सगुण दर्शन संघ का यह पथसंचलन। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, नागपुरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय। आरएसएस भर पावसात देखील पथसंचलन सुरू झालंय। जाति पंथ की ना बात हो, भाषा प्रांत के लिए कभी ना रक्त फोड़ कर बढ़े चलो। जितेंद्र, माझा आवाज पोहोचतोय? सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का। जितेंद्र, नागपुरात पाऊस सुरू आहे तरी देखील आरएसएसचा शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। सगळ्यात मोठा पथसंचलन आता नागपुरात पार पडतंय। पाऊस सध्या तरी पाऊस नाहीये, मात्र थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्षानुरूप म्हणजे तारखेनुसार 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती आणि हे वर्ष जे आहे ते शताब्दी वर्ष आहे, म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि विजयादशमीपासून संघाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी संघाचं जे आहे ते नागपुरातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथसंचलन पार पडणार आहे। 3 ठिकाणाहून म्हणजे 3 दिशाहून हे पथसंचलन सुरू होणार आहे। त्यामध्ये नागपुरातील वेगवेगळ्या भागाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांचा सहभाग राहणार आहे आणि नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये गांधी पुतळ्याच्या खाली सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत हे 3ही जे पथ संचलन येणार आहेत त्या पथकांचं अवलोकन करणार आहेत। आता थोड्या वेळापूर्वी या व्हेरायटी चौकामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे देखील या पथसंचलनासाठी पोहोचलेले आहेत आणि नागपूरकर असतील किंवा थोडी जे लोक आहेत ते इथे हे पथसंचलन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाल्याचं दिसून येत आहे। एकूणच पाहता 3 दिशाहून हे पथसंचलन निघणार आहे आणि या प्रकारचं हे पहिल्यांदाच होत आहे, कारण सहसा जे पथसंचलन होतं ते विजयादशमीच्या दिवशी सकाळी होत असतं, मात्र आजचं जे पथसंचलन आहे ते विशिष्ट आहे, त्याला वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल, कारण हे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्या अनुषंगाने हे पथसंचलन 3 वेगवेगळ्या दिशांहून येऊन या व्हेरायटी चौकात ते एकमेकांसमोर नंतर जाऊन संघप्रमुख जे आहेत ते अवलोकन करणार आहेत। एक जे पथसंचलन आहे ते कस्तूरचंद पार्क येथून निघणार आहे, एक पथक यशवंत स्टेडियम येथून, तर एक पथक अमरावती महामार्गावरील हॉकी मैदान येथून हे पथसंचलन निघणार आहे आणि या पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। थोड्या वेळापूर्वी पावसाचा व्यत्यय आलेला होता, मात्र आता जे आहे ते पूर्णपणे आपल्याला इथं दिसून येत आहे की पाऊस थांबलेला आहे। संघ प्रमुख देखील इथे पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागपूरकर देखील इथे जो उत्साह वाढविण्यासाठी एकत्र झाल्याचं दिसून येत आहे। वंदे मातरमच्या घोषणा असतील किंवा भारत माता की जय घोषणा असतील त्या जे आहे ते इथे उपस्थित नागरिक देत आहेत। एकूणच पाहता जे आहे ते संघाचं शताब्दी वर्ष असल्यानं मोठ्या प्रमाणात उत्साहाचं जे आहे ते वातावरण आपल्याला संपूर्ण दिसून येत आहे। या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे, म्हणजे आजच जे आहे ते संघाची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं देखील ध्वनिचित्रफितीचं जे आहे ते लोकार्पण करण्यात आलेलं होतं। उद्या जे आहे ते संघगीत जे आहेत, विविध संघगीत आहेत ते शंकर महाराजांनी आपल्या सुरात गायलेले आहेत, त्याचं लोकार्पण उद्या संध्याकाळी होणार आहे
असे विविध जे कार्यक्रम आहेत ज्यामध्ये सांस्कृतिक आणि कार्यक्रमांचा समावेश आहे ते कार्यक्रम या निमित्ताने पार पडणार आहेत. आपण पाहतोय नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे. स्वयंसेवक मोठ्या संख्येनं पथसंचलनात सहभागी झालेले आहे. यंदा RSSचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नागपुरातील सगळे महत्त्वाचे नेते देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.